रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार. तर मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगत आहे. गोष्टीचं नाव आहे कोणासाठी बाळासाठी. म्हणजे ही खूप जुनी गोष्ट आहे. म्हणजे आमच्या वेळेस तो धडा होता. तर ह्या गोष्टीत म्हणजे शिकायला मिळतं की आई बाळासाठी किती करू शकते. म्हणजे तर हिरकणी नावाची एक गवळण होती आणि ती रोज दूध घालायला जायची राजवाड्यात. राजवाडा गावाबाहेर होता, बराच लांब आणि उंच उंच असं पहाड होता आणि तिथे ती दररोज दूध घालण्यासाठी जात होती. तर ती एक दिवस कोजागिरी पौर्णिमा असते आणि तिला एक छोटं बाळ असतं. तर ते छोट्या बाळाचं करता करता तिला खूप उशीर होतो आणि उशीर झाल्यानंतर ती राजवाड्यावर जाते आणि कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळं तिला खूप उशीर होतो तिथे दूध घालताना, गप्पा मारताना, कार्यक्रम पाहताना. आणि मग ती कार्यक्रम पाहताना खूप उशीर होतो आणि मग ती जायला निघती तर 7 वाजलेले असतात आणि 7 वाजलेले असल्यानंतर ते राजवाडा बंद होतो आणि राजवाडा बंद झाल्यावर आता जायचं कसं. तिला तर सारखी बाळाची आठवण येऊ लागते आणि तिच्या डोळ्यापुढं तिचं छोटं बाळ दिसू लागतं. पहा, तर तिला काही सुचत नाही. ते छोटं बाळ काय करीन, दूध कसं पिन, ते एका आजीजवळ ठेवून आलेली असते शेजारच्या. मग ती काय करते की म्हणते आता राजाला जाऊन विनवणी करते, राजा मला जाऊ द्या, माझं छोटं बाळ आहे. तेवढे नाही, आता राजवाडा बंद झालेला आहे आणि बाहेर प्राण्यांची याची त्याची भीती आहे. आता तुला काही जाता येणार नाही. ती रडायला लागती तरी कुणी तिचं ऐकत नाही. मग शेवटी ती काय करते, जागा ऐका पाहती तिकडून जाण्यासाठी आणि खूप मोठा गड असतो तो. ती हळूहळू चढायला लागती. खूप मोठा असतो. तर ती त्या बाळाच्या ह्याच्यात आणि बाळच्या डोळ्यापुढे दिसण्या ह्याच्यात ती भराभर चढती. तो गड चढत येते आणि एकदम धाप लागते तिला. तरी पण तिला बाळ दिसल्यामुळे तिच्यात इतकी शक्ती येते की ती तो गड एकदम चढते आणि ती खाली उतरते तर तिला खूप धाप लागलेली असते. तरी ती पळत सुटते घराकडं आणि घराकडं पळत सुटलेली असताना इकडे तिकडे ती पाहते किंवा प्राणी आलेले असतात, हे असतात, पण तिला काही दिसत नाही. तिला फक्त बाळ दिसतं आणि त्या बाळाच्या ह्याच्यात ती वेगाने इतकी पळते आणि घरी जाते आणि दार वाजवते. दार वाजवल्यावर ते आजी दार उघडतात तर बाळ छानपैकी खेळत असते, बाळ रडत नसते. ती जाऊन बाळाला गच्च बिलगते आणि त्याचे पापे घेऊ लागते. त्याला एकदम जवळ येते, तिचं ऊर भरून येतो आणि ती एवढं मोठी आजी म्हणते, तू कशी आलीस. तर ती म्हणते, मी एवढा गड चढून आली बाळासाठी. तर मग दुसऱ्या दिवशी राजाला कळतं. मग राजा तिला बोलवतो व बक्षीस देतो, पण म्हणतो तू असं केलंस ते फार मोठं धोकादायक होतं, तुझा जीव पण त्याच्यात जाऊ शकला असता. पण तिला ते बाळ दिसत असतं आणि बाळाच्या ओढीने ती कशी जाते घरी हे तिलाच कळत नाही आणि मग राजा तिला मोठं बक्षीस देतो. म्हणून कोणासाठी, बाळासाठी. तर ती एवढा गड चढते. आता ही खूप जुनी गोष्ट झाली, पण ही आई आज तीच आहे की ती बाळासाठी आपल्या काही पण करू शकते. पूर्वीची आई होती, आत्ताची आई बदलली असं नाही. आत्ताची आई पण तेवढीच आहे. आई ती आईची. माझी गोष्ट आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.